नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवरती। तर तलाठी भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अतिशय आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे तलाठी भरती 2023 ची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये 23 जिल्ह्यांची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि इतर जे 13 जिल्हे आहेत तर त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचं बाकी आहे। तर ती कधी होणार नेमकी तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच काल जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं तर त्यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत 23 जिल्ह्यातील जी तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या आहेत आणि प्रतीक्षा याद्या आहेत तर ह्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत। महाराष्ट्र शासन यांनी ह्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि इतर ज्या 13 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या आहेत तर त्या तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल। तर या 13 जिल्ह्यांना थोडा वेळ लागणार आहे, लवकरच त्यांच्या याद्या सुद्धा जाहीर होणार आहेत। तर ज्या 23 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत तर त्यांचे नाव बघा इथे दिलेले आहेत आणि यांच्या ज्या PDF आहेत या याद्यांच्या तर त्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जातील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळून जातील। तर बघा, निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल। जिल्हा स्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर हे सुद्धा लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांनी हे सर्व तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे आहे तर त्याची तयारी करून ठेवा। ठीक आहे, आता आपण यादी बघूया। तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते। तर बघा, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर यावरती या 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर झालेल्या आहेत तर तुम्ही येथून सुद्धा PDF डाउनलोड करू शकता। आता आपण आधी वाशिम जिल्ह्याची बघूया। तर यामध्ये बघा, प्रवर्ग जो आहे तर तो आहे अराखीव, यामध्ये पदसंख्या होती 11 आणि यावरती पहिला जो विद्यार्थी आहे तर तो आहे OBCचा आणि 194.69 वरती हा विद्यार्थी आहे, याला 194.69 गुण आहेत आणि यामध्ये बघा शेवटचा जो विद्यार्थी आहे तर तो आहे 135.42 वरती। त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये एकूण यामध्ये 17 विद्यार्थी आहेत। प्रतीक्षा यादीमध्ये पहिला विद्यार्थी जो आहे तो 189.14 वरती आहे आणि तो OBCचा आहे। तर बघा, अशा प्रकारची ही प्रतीक्षा यादी आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचं बघा, यांनी काही टिप दिलेले आहेत। वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही, हे लक्षात ठेवा। आता यामध्ये म्हणजे यांनी असं का म्हटलेलं आहे तर त्यांनी इथे खाली दिलेलं आहे तर हे सुद्धा व्यवस्थित वाचून घ्या, मी सुद्धा तुम्हाला सांगते। तर बघा, उमेदवाराची अंतिम नियुक्ती, संबंधित उमेदवाराची ओळख, त्यानंतर कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, त्यानंतर चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे। त्यानंतर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरविल्यास, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। तर बघा, त्यानंतर दिव्यांग उमेदवाराच्या नावासमोर दर्शविण्यात आलेला तपशील महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 29/6/2021 नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आला आहे। तर जो सदर तपशील आहे तर तो हा इथे दिलेला आहे। त्यानंतर बघा, लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदाचा अर्थ सुद्धा इथे यांनी दिलेला आहे। त्यानंतर सामाजिक प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा अराखीव प्रतीक्षा यादीतील उमेदवारानंतर विचार करण्यात येईल, हे सुद्धा लक्षात ठेवा। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, या टिपनुसारच तुमचं सगळं हे सिलेक्शन होणार आहे। तर ही होती वाशिम जिल्ह्याची निवड यादी। त्यानंतर बघा, ही जालना जिल्ह्याची आहे। यामध्ये अनुसूचित जातीमध्ये पदसंख्या होती 20 आणि त्यामधला पहिला जो विद्यार्थी आहे तर तो 183.65 वरती आहे। त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये एकूण 18 विद्यार्थी आहेत। बाकी इतर जे प्रवर्ग आहेत तर त्यांची यादी खाली दिलेली आहे, सर्व तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या। त्यानंतर बघा, मुंबईसाठी अराखीव पदासाठी एकूण पदसंख्या होती 5, त्यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये एकूण 10 विद्यार्थी आहेत। त्यानंतर अनुसूचित जातीसाठी सुद्धा एकूण पदसंख्या 2 होती, यावरती 180 वरती विद्यार्थी आहे।
त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये 4 विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारे ही मुंबईची यादी आहे. तर या सर्व यादी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. चला तर मग भेटूया पुढच्या अपडेटसह लवकरच. धन्यवाद.